नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या TYBAच्या पॉलिटिक्स या विषयांतर्गत जो 6वा पेपर आहे त्या 6व्या पेपरच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. 6व्या पेपरचं नाव पॉलिटिकल प्रोसेस इन मॉडर्न महाराष्ट्र, म्हणजे मराठीमध्ये त्याला आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया असं म्हणतात. असं आहे. या पेपरमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करायची आहे. म्हणजे महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली ते साधारणतः पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असं पहिल्या प्रकरणाचं नाव आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतरच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातले जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांमधला प्रादेशिक असमतोल जो आहे तो नेमका कशा पद्धतीचा आहे आणि त्या विभागांमध्ये नेमकं कशा पद्धतीचं राजकारण चालतं त्याची चर्चा आपल्याला प्रादेशिक वादाच्या अंगाने करायची आहे. आणि त्याच्यामध्ये मग महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन नेमकं कसं झालं त्याची चर्चा दुसऱ्या प्रकरणामध्ये करायची आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला राजकीय संस्थांचा परिचय करायचा आहे. मग त्याच्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद अशा ज्या काही राजकीय संस्था आहेत त्या राजकीय संस्थांची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि चौथ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातलं जात आणि राजकारण याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे तिथे खऱ्या अर्थानं पॉलिटिकल प्रोसेस सुरू होते. म्हणजे त्याच्याही आधी राजकीय संस्थांचा परिचय होत असताना राजकीय प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची आहे ती आपण अभ्यासणार आहोत. मग जातीमध्ये म्हणजे ज्यांचं प्रभुत्व आहे अशा जाती कोणत्या आहेत आणि त्या प्रभुत्वशाली जात का निर्माण होते, तिचं वर्चस्व कसं निर्माण होतं, त्याची कारणं नेमकी काय आहेत, या सगळ्या घटकांचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर इतर मागास जातींचं राजकारण नेमकं कशा पद्धतीने चालतं आणि दलित जाती ज्या आहेत त्यांचा राजकारणाशी कशा पद्धतीचा संबंध येतो याविषयीची चर्चा आपल्याला या सगळ्या सेमिस्टरमध्ये करायची आहे. त्यातल्या पहिल्या भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत. त्यातलं पहिलं मॉड्यूल म्हणजे आपण ज्याला प्रकरण म्हणतो ते पहिलं प्रकरण आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आणि त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो महाराष्ट्र या संकल्पनेचा उदय, म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ आयडिया ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र ही जाणीव कशी निर्माण झाली किंवा महाराष्ट्र ही भावना ज्याला आपण म्हणतो ती भावना कशा पद्धतीने उदयाला आली आणि त्याला नेमका कोणत्या पद्धतीचा इतिहास आहे ते आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. म्हणजे महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती तिथपासून ते आधुनिक काळातल्या महाराष्ट्र या जाणीवेपर्यंत आपल्याला हा भाग बघायचा आहे. इतिहासाचार्य वैद्य यांचं असं मत होतं की इसवी सनापूर्वी 600च्या आसपास आर्य लोक दक्षिणेमध्ये आले आणि गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, महाराष्ट्र अशा वसाहती करून स्थायिक झाले. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा राष्ट्रिक लोकांचा उल्लेख आढळतो. सातवाहन साम्राज्यामध्ये हे लोक एका महासत्तेखाली एकत्र येऊन त्यांचं महाराष्ट्र निर्माण झालं. राष्ट्रिकांचं संस्कृत रूप राष्ट्रिक असं असून राष्ट्रिकांचं महाराष्ट्रिक आणि त्यावरून महाराष्ट्र हे नाव रूढ झालं असं म्हटलं जातं. सातवाहनांच्या काळात जे काही शिलालेख आपल्याला आढळतात त्यामध्ये महारठी, महारठीनी अशी नावं आढळतात. महावंश, वररुची, वात्स्यायन, भरतमुनी यांच्या ग्रंथामध्ये महाराष्ट्र हे नाव आढळतं. ब्रह्म, वायू, मार्कंडेय या पुराणामध्ये महाराष्ट्र हे देशनाम आढळून येतं. संस्कृत भाषेतल्या विविध ग्रंथांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख वारंवार आढळतो. महाभारत, धर्मसूत्र किंवा अशोकाचे शिलालेख जे आहेत
त्यांच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विविध भूभागांचा उल्लेख आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ अश्मक, कुंतल, विदर्भ, अपरांत ज्याला आपण कोकण म्हणतो तो भाग, मल्लराष्ट्र, गोपराष्ट्र, पंडुराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये आढळतो. या सर्व भूभागांचा मिळून पुढे एक प्रदेश झाला, त्याला महाराष्ट्र असं म्हटलं जातं. इसवी सनापूर्वी 300च्या सुमारास सातवाहन राजवंशाची सत्ता स्थापन झाली. सातवाहन राजवंशानं इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंत सुमारे 450 वर्ष अखंडपणे महाराष्ट्रावरती सत्ता चालवली. त्यानंतर सातवाहन सत्तेला थोडी उतरती कळा लागली. शकांनी महाराष्ट्राचा काही भूभाग जिंकून सुमारे 50 वर्ष राज्य केलं. तरी पण यवन, शक आणि कुशाण यांच्या आक्रमणांना प्रतिकार करून सातवाहन राजांनी भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं. त्या विजयाचं स्मृतिचिन्ह म्हणून शक कालगणनेला शालिवाहन असं दुसरं नाव मिळालं. शालिवाहनांची साम्राज्य सत्ता आंध्र, कलिंग, माळवा, सौराष्ट्र, राजस्थान, गुजरात इत्यादी प्रदेशामध्ये प्रस्थापित झालेली होती. सातवाहन वैदिक धर्माचे पुरस्कर्ते आणि यज्ञकर्ते होते. महाराष्ट्रातील कला, विद्या, शेती, व्यापार इत्यादी क्षेत्रांचं संरक्षण आणि संवर्धन करून शालिवाहनांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा पाया घातला. सातवाहनांनंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढील 5 घराण्यांनी राज्य केलं. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे नंदीवर्धन, वत्सगुल्मचं वाकाटक घराणं. दुसरं म्हणजे बदामीचं चालुक्य घराणं. तिसरं म्हणजे मानखेडचं राष्ट्रकूट घराणं. चौथं कल्याणीचं चालुक्य घराणं आणि 5वं देवगिरीचं यादव घराणं. आता पहिल्यापासून आपण जरा सुरुवात करूया. वाकाटक घराण्याची सत्ता. नंदीवर्धन आणि वत्सगुल्म येथील वाकाटक या राजघराण्यानं इसवी सन 250 ते 550 या काळात 300 वर्ष राज्य केले. उत्तरेकडील बुंदेलखंडापासून ते दक्षिणेकडील हैदराबाद पर्यंत वाकाटक साम्राज्याचा विस्तार झालेला होता. दुसरं म्हणजे बदामीचं चालुक्य घराणं. इसवी सन 550 मध्ये बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. नर्मदेपासून सोमेश्वर पर्यंत हे चालुक्य साम्राज्य विस्तारलं होतं. पांड्य, चौल, पल्लव, मौर्य, केरळ या राज्यांना चालुक्यांनी आपले मांडलिक बनवले होते. चालुक्य घराण्याची सत्ता जवळपास 750 वर्ष म्हणजे 753 पर्यंत महाराष्ट्रामध्ये होती. तिसरं घराणं जे होतं ते राष्ट्रकूट घराणं. इसवी सन 754 साली दंतीदुर्ग या राष्ट्रकूट घराण्यातील सेनापतीनं शिरपूर, रायपूर, नागपूर जवळच्या रामटेक येथील राजांचा पराभव करून आपलं स्वतंत्र साम्राज्य प्रस्थापित केलं. खानदेश, सातारा, नाशिक, पुणे या भागांमध्ये राष्ट्रकूट घराणं विस्तारलं. या साम्राज्याचा विस्तार गुजरात पासून रामेश्वर पर्यंत झाला. राष्ट्रकूटांनी कनौज, माळवा, ओडिसा हे प्रदेश जिंकून आपलं साम्राज्य हिमालयापर्यंत भिडवलं. त्यामुळे मौर्य आणि गुप्त या वंशाने एवढी थोरली राष्ट्रकूटांना प्राप्त झाली आपल्याला दिसते. चौथे जे होते ते कल्याणीचे चालुक्य. इसवी सन 973च्या सुमारास राष्ट्रकूटाचा अस्त होऊन कल्याणीच्या चालुक्य घराण्याची सत्ता उदयाला आली. वास्तविक बदामीच्या चालुक्यांपैकीच एक घराणं. कल्याणी ही चालुक्यांची राजधानी होती. इसवी सन 1189 पर्यंत कल्याणीच्या चालुक्यांची राजसत्ता टिकली आणि शेवटचं 5वं घराणं जे होतं ते देवगिरीचे यादव. इसवी सन 1190 मध्ये देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता उदयाला आली. उत्तरेला गुजरात, माळवा आणि दक्षिणेला कावेरी पर्यंत त्यांचं साम्राज्य होतं. इसवी सन 1318 पर्यंत यादवांची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती.
त्यानंतर मुसलमान सत्ता अस्तित्वात आली. इसवी सन 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरीच्या यादवांचं राज्य जिंकून मुसलमानांची सत्ता प्रस्थापित केली. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर यानं रामदेवराव यादवाचा पुत्र शंकरदेव याचा पराभव केला. त्यानंतर जाफर खान नावाच्या सरदारानं इसवी सन 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना केली. हे बहामनी राज्य 1458 पर्यंत टिकलं. या राज्याचे पुढे 5 तुकडे झाले. त्याच्यामध्ये एक म्हणजे वराडची इमादशाही, दुसरं म्हणजे अहमदनगरची निजामशाही, तिसरी विजापूरची आदिलशाही, चौथी बिदरची बरीदशाही, पाचवी गोवळकोंड्याची कुतुबशाही. बहामनी राज्याचे हे 5ही तुकडे पुढे दिल्लीच्या मोगल बादशाहानं जिंकून आपल्या मोगल साम्राज्याला जोडले. त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे मराठेशाहीचा कालखंड. इथे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा महाराष्ट्र ही जी काही संकल्पना होती ती आणखी दृढ होत गेलेली आपल्याला दिसते. 17व्या शतकामध्ये मराठी सत्तेचा उदय झाला. बहामनी राज्यामध्ये आणि त्यानंतरच्या 5 ज्या शाह्या होत्या त्या शाह्यांमध्ये मराठी सरदार आणि वतनदार त्याची दरबारी सेवा करायचे. हे सगळे सरदार मोगलशाही निजामशाही यांच्याशी एकनिष्ठ राहून इमाने इकबाल सेवा करत होते. त्यांच्यापैकी शहाजी राजे एक होते आणि त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यातल्या तरुणांची एक संघटना उभारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी मुस्लिम राजवटीला विरोध केला. तोरणा, राजगड, सिंहगड, लोहगड असे अनेक किल्ले त्यांनी, जावळी, कोल्हापूर, मुधोळ, सावंतवाडी असे प्रदेश जिंकून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळालं. मराठेशाहीचा उदय झाल्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, ज्याला आपण आजच्या परिभाषेमध्ये सार्वभौमत्व म्हणतो, ती प्रकट झाली. 1674 साली रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते स्वतंत्र सार्वभौम असे राजे बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज असे राजे सत्तेवर आले. पण शाहूंच्या कारकिर्दीमध्ये पेशवाईचा उदय झाला. पेशव्यांची राजधानी पुण्याला होती. इसवी सन 1707 ते 1818 या 100 वर्षाच्या काळामध्ये पेशवाई होती. त्याच कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याचे 2 गाद्या अस्तित्वामध्ये आल्या. एक छत्रपती शाहू सातारा इथं, तर महाराणी ताराबाई कोल्हापूर इथं राजसत्तेवर होती. पेशवाईच्या काळात मराठी राज्याचा विस्तार खूप वाढला. उत्तरेकडे आटकेपार मराठी सत्तेचा झेंडा जो होता तो भडकला आणि आटकेपासून दक्षिणेकडे तंजावर पर्यंत मराठी सत्ता ही प्रस्थापित झाली. पण 1761च्या पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये मराठी सत्ता पराभूत झाल्यामुळं पेशवाईला उतरती काळ लागली. माधवराव पेशव्यांच्या काळात काही काळ मराठी सत्ता जी होती ती सावरली. पण दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीमध्ये मात्र मराठी सत्ता ही खिळखिळी झालेली आपल्याला दिसते. 1818 साली पेशवाईचा अस्त झाला. पेशवाईमध्ये पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव, महादजी शिंदे, नाना फडणवीस, रामशास्त्री प्रभुणे असे कर्तबगार, शूर आणि कर्तव्यदक्ष अशा व्यक्ती होऊन गेल्या. या सगळ्यांशी तुमचा माझा सगळ्यांचा अगदी 5वी पासूनच्या इतिहासामध्ये परिचय आहे. त्यानंतरचा कालखंड जो होता तो ब्रिटिश राजवटीचा होता. 1818 ते 1947. 1818 साली मराठी सत्ता संपुष्टात येऊन महाराष्ट्र ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. 1947 पर्यंत ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं आणि तोपर्यंत महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात राहिला. असं जरी असलं
तरी 1818 पासून नंतरच्या कालखंडामध्ये जर राष्ट्रवादाची पहिली जाणीव कुठे झाली असेल तर ती महाराष्ट्रातच आहे. 1818 म्हणजे 1835 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी पहिल्यांदा ब्रिटिश हे वसाहतवादी राजवट आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली. अर्थात तो कालखंड म्हणजे एखाद्या आंदोलनाला बळकटी यावी अशा पद्धतीचा नव्हता आणि त्यामुळे फक्त विचाराच्या पातळीवरतीच तर्खडकरांचा विचार राहिला. पण राष्ट्रीयत्वाची भावना, राष्ट्र ही जी काही संकल्पना आपण म्हणतो, राष्ट्रवादाची जाणीव, ती महाराष्ट्रानं संपूर्ण भारताला करून दिली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याचा नंतर 1857च्या कालखंडामधला आविष्कार आपण अभ्यासलेला आहे. 1857चा जो स्वातंत्र्य लढा झाला त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व महाराष्ट्रानंच केलेलं होतं. बाळासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं. त्यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी महाराष्ट्रामध्ये केली आणि नंतर ती देशपातळीवरती नेली टिळकांनी आणि म्हणून त्यांना भारतीय संतोषाचे जनक म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रानंच या देशाला स्वातंत्र्याचा हुंकार काय असतो त्याची जाणीव करून दिली असं एका अर्थानं म्हणता येईल. म्हणजे महाराष्ट्रानं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याचा आवाज जो होता तो बुलंद करण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या आंदोलनामधून केला. लोकमान्यानंतर 1920 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जे स्वातंत्र्याचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक नेते समाविष्ट झालेले आपल्याला दिसतात. 1930 सविनय कायदेभंगाचं आंदोलन असेल, 1942 चलेजाव चळवळ असेल, अनेकांनी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला. ब्रिटिशांच्या जुलमी आणि अन्यायी राजवटीला प्रखरपणे विरोध करण्यामध्ये महाराष्ट्रीय नेत्यांचा आणि जनतेचा सहभाग हा फार मोठा राहिला. न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण